भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 31। भुजावतीची दासी तिला म्हणाली, मी तुला सांगते तसे कर. तू आता रुसून स्वतःच्या महालात झोपून राहा. राजा आला तरी उठू नको. तो तुझी चौकशी करेल, समजूत काढायला येईल. तू त्याला सांग, तुम्ही शिकारीला गेलेले पाहून तुमच्या मुलाने माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने कशी दंगामस्ती केली तेही खोटेच सांग, म्हणजे राजा तुझे म्हणणे खरे धरून मुलालाच शिक्षा करील. दासीने सांगितल्याप्रमाणे भुजावतीने केले. राजा आल्यावर तिने पढविल्याप्रमाणे सारा कांगावा केला. आपल्या तरुण मुलाचे हे कृत्य समजताच त्याने कृष्णागराला पकडा, त्याचे हातपाय तोडा आणि लाकडाच्या चौरंगावर त्याला भर चौकात टाकून द्या, अशी आज्ञा दिली. नोकरांना जरी ही शिक्षा फार कठोर वाटली तरी अंमलात आणावी लागली. असा तो तरुण मुलगा चौकात तडफडत होता. वरून ऊन कडक पडले होते. वेदनांनी त्याच्या तोंडाला फेस आला होता. लोक हाय हाय करीत होते. कोणी राजाला तर कोणी नव्या राणीला दोषी धरत होते. काही लोक कृष्णागराची चूक असावी असे म्हणत होते. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी अंतर्ज्ञानाने भुजावतीचे कपट ओळखले होते. कृष्णागरावर फारच अन्याय झाला आहे हे कळून त्यांना त्याची दया आली. राजाजवळ जाऊन ह्या मुलाला आपल्या ताब्यात घ्यावे असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे ते राजाला भेटले. आपली एक अल्पशी मागणी आहे अशी प्रस्तावना करून त्यांनी राजाकडून वचन घेतले व कृष्णागराचा विषय काढून म्हटले, आपल्या ह्या विकलांग मुलाला आम्ही घेऊन जाऊ का? तो आमच्या उपयोगाचा आहे. राजा हसू लागला व म्हणाला, न्यायचा तर न्या, तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल. तो तुमच्या काय उपयोगी पडणार? मच्छिंद्रनाथ म्हणाला, ते आमचे आम्ही पाहू हो. आपण त्यांचे दान करा म्हणजे झाले. आम्हाला त्याचा काय उपयोग आहे ते आम्ही ठरवले आहे. नाथांना राजाचा खूप राग आला होता आणि कृष्णागराकडूनच राजा राणीला शिक्षा करण्याचा त्यांचा विचार होता. भर चौकात जाऊन राजाने आपल्या समक्षच कृष्णागराला या साधूंच्या हवाली करा अशी आज्ञा सेवकांना दिली. दोन्ही नाथांनी त्या तरुण मुलाला उचलले आणि सांभाळीत ते त्याला नगराबाहेर घेऊन गेले. त्यांनी त्याच्या जखमांवर झाडपाल्याची औषधे लावली, त्याचे तोंड धुतले, अंग पुसले, मायेने त्याला चांगली फळे भरवली. तेव्हा कृष्णागर प्रेमामुळे रडू लागला. 2-4 दिवसातच नाथांच्या सरळ निष्कपट प्रेमळ स्वभावामुळे कृष्णागराचे मन एकदम शुद्ध झाले. दुष्ट माणसांमधून आपण सुटलो, आता आपल्या जीवाला काही धोका नाही असे त्याला वाटू लागले. दोन्ही नाथांनी प्रथम त्याला बद्रिकाश्रमात नेले व जवळच्या एका खोल गुहेत त्याला ठेवले. त्या गुहेला वर तोंड होते. त्याला आत बसवून ते म्हणाले, आम्ही एक शिळा ह्या गुहेच्या तोंडावर बसवणार आहोत. तिच्यावर तू सतत दृष्टी ठेव, म्हणजे ती पडणार नाही. दृष्टी हल्ली तर शिळा तुझ्या डोक्यात पडून तू मरशील. तुला फळे खायला मिळतील, ती खाऊन राहा, असे सांगून गोरक्षाने त्याला एक मंत्र म्हणायला सांगितला आणि शिळा गुहामुखावर ठेवून ते बाहेर पडले. चामुंडा देवीला गोरक्षाने सांगून ठेवले होते की गुहेत कृष्णागरासमोर रोज पुरेशी फळे ठेवत जा. नंतर ते दोघे कृष्णागराला तेथेच ठेवून गिरनार पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांना भेटले. कृष्णागराचे नाव चौरंगी असे मच्छिंद्र व गोरक्षनाथ यांनी ठेवले होते. चौरंगीची अवस्था फार बिकट झाली. त्याच्या हातापायाच्या जखमा बऱ्या झाल्या होत्या, पण शिळेवरील दृष्टी त्याला हलवता येत नव्हती आणि हात नसल्यामुळे समोरची फळे वाकूनच तोंडाने खाल्ली तर ती दृष्टी वळवावी लागणार होती. अर्थात तो उपाशीच राहिला. त्याने मंत्र सतत चालू ठेवला होता, त्यामुळे त्याच्या सर्व वृत्ती एकाग्र झाल्या. हळूहळू तो वाळत जाऊन त्याची त्वचा तेवढी शिल्लक राहिली. त्याच्या शरीराभोवती वारूळ झाले. मंत्राचा जप फक्त स्फुरण मात्र राहिला. फलश्रुती, या 31व्या अध्यायाच्या पठणाने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर होणार नाहीत. अशा रीतीने नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 31 हा संपन्न झाला.